Very good morning, church, and once again we welcome you this morning time. शुभ सकाळ मंडळी आणि पुन्हा एकदा ह्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. Shall we commit this time with a word of prayer? छोटीशी प्रार्थना करून आपण ही वेळ प्रभूच्या हाती सोपवून देऊया. Father in heaven, I pray in the name of Jesus. स्वर्गीय पिता, आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. We ask your holy presence to, Lord, come and take charge of each one of us. आणि आम्ही विनंती करत आहे की तुझं पवित्र सानिध्यानं तू आमच्यामध्ये उपस्थित राहा आणि आमच्या सर्वांचा कब्जा तू घे. And Lord, we ask you to minister to our hearts and touch the area where we need, Lord. आणि आमच्या हृदयाला तू स्पर्श कर. आमच्या जीवनामध्ये जिथं आम्हाला आवश्यक आहे त्या ठिकाणी तू कार्य कर. Even the song which we're going to sing, may it be, Lord God, as a sacrifice before your presence, as a prayer before you, Lord. आणि जे गीत आम्ही तुला सादर करत आहे प्रभू, एक सुगंध असं ते तुला सादर असं हो पिता. Lord, we commit Ramola and myself, use us as an instrument, Lord. आणि प्रभू, मी आणि पास्टर आम्ही दोघांचं जीवन आम्ही तुला समर्पित करत आहे. Lord, we give you all the glory. In Jesus' name we pray. सर्व गौरव तुला पिता येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. गुनाहों में नैया थी डूबी, तू रहबर की आवाज बना, जो उबरा है मझधार में से, तू उड़ने को पर दे गया. गुनाहों में नैया थी
शुक्र अदा करूं मैं कैसे बता करूं मैं कैसे बता करूं मैं कैसे बता करूं मैं कैसे बता. Amen. Praise the Lord, my brothers and sisters. प्रेज लॉर्ड माझ्या बहीण भावांनो. And today we are going to, I would like to encourage with a small word of God. आणि आज सकाळच्या वेळी पुन्हा एकदा छोट्याशा देवबाप्पाच्या वचनातून मला उत्तेजन करू द्या. We're going to learn this morning time with, like to hope in God. आणि ह्या सकाळच्या वेळी आम्ही शिकणार आहे की प्रभूवर आशा ठेवणं. It's very important that we may hope and expect in the Lord. आणि हे खूप महत्वाचं आहे की आशा ठेवणं आणि ते आशामध्ये आम्ही स्वीकारनीय वृत्ती ठेवणं. Every blessings of God we experience by faith in God. आणि सर्व जे आशीर्वाद आहे आम्ही अनुभव घेतो प्रभूवर विश्वास ठेवल्याच्या If we द्वारे. do not trust Him, we cannot experience Him. आणि जोपर्यंत आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा अनुभव घेत नाही. You know, we hear the people saying sometime, I don't believe in God. आणि आपण ऐकतो पुष्कळ वेळा अनेक लोक असं म्हणतात की मी प्रभूवर विश्वास ठेवत नाही. It's simply because they have seen evil thing taking place and innocent people are suffering. आणि ते आपल्या डोळ्यांनी हे पाहतात की जे निर्दोष लोक आहेत त्यांना खूप त्रास होत आहे. And sometimes these are the words which we, sometime even the born again believers speak such kind of words. आणि पुष्कळ वेळेला जे नवीन विश्वास ठेवणारे जे लोक आहे ते लोक देखील अशा प्रकारचे शब्द Because वापरतात. they have suffered in their life, gone through disappointment, have or had some loss in their life. कारण ते निराशेच्या प्रसंगातून जातात. असे काही प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडतात की त्यांना काही गमवावं लागतं. Now, I'm not saying to neglect the pain which they have gone through or the loss which they have gone through. आणि मी असं म्हणत नाही की ज्या नुकसानातून गेलेले आहेत, ज्या दुःखातून ते गेलेले आहेत त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावं असं मी म्हणत नाही. You can become sometime you can become angry on God आणि काही वेळेला आम्ही प्रभूवरती नाराज होतो because of your situation. काही प्रसंग घडल्यामुळं. You can accuse and blame sometime. आणि काही वेळेला आम्ही त्याला दोष लावतो You may refuse to serve Him, आणि आम्ही त्याची सेवा करण्याचं नाकारू शकतो. but you cannot decide to deny the existence of God. पण आम्ही हे नाकारू शकत नाही की परमेश्वर उपस्थित आहे, त्याचं अस्तित्व आहे. If you even deny that He never exists, that will not affect God, or God will not disappear or leave the room and go walk away from you. आणि जरी आम्ही त्याचं हे नाकारलं की परमेश्वर अस्तित्वात नाही, त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर या खोलीमधून निघून जाईल. When you say I don't trust God is there, it is simply you're confessing your deadness or senselessness of God's presence. आणि जर आपण असं म्हणत आहे की परमेश्वर नाही तर ते आम्ही मूर्खपणा त्या ठिकाणी करत आहे आणि आमचा बालिशपणा आम्ही दर्शवित आहे. My brothers and sisters, I want to encourage you. We need God daily in our lives, in all of our areas. आणि माझ्या बहीण भावांनो, आम्हाला परमेश्वराची रोजच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये गरज आहे. You know, we all are born as a small infant babies. आणि आम्ही सर्वजण एक लहानसं मूल असं आपण जन्माला आलो. When we were born, every child when they are born as an infant, they come out and begin to cry. आणि ज्यावेळेला एक लहानसं बाळ म्हणून आम्ही जन्माला येतो आणि जसं आम्ही जन्माला येतो त्या ठिकाणी ते बाळ रडू लागतं. Right from the birth. आणि जन्मल्या Like doctors say, the infant cry immediately after the birth is because their lungs, because they start breathing and their lungs get clear. आणि डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की मूल बाहेर आल्यानंतर, जन्म झाल्यानंतर ते रडायला हवं यासाठी की त्याचा श्वासोश्वास
व्यवस्थित व्हावा. When the baby cries, the doctors say it helps the baby to breathe perfectly. आणि डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की ज्यावेळेला बाळ रडू लागतं की त्याचा श्वासोश्वास व्यवस्थितरित्या व्हायला लागतो. But why he has to cry and to breathe? आणि मग त्याला का रडावं लागतं आणि मग श्वास घ्यावा He can लागतो. just take a breath without crying. आणि तो बिन रडता देखील तो श्वास घेऊ शकतो. Now, the question to answer why the baby cries to take a first breath when he is born is sometimes difficulty to answer. आणि हा प्रश्न आहे का बरं बाळ रडू लागतं आणि मग त्याला श्वास घ्यावं लागतं, याचं उत्तर देणं कदाचित मला अवघड जाईल. Maybe I think instead of finding a answer to the question why baby cries, we can try to ask a different question, how we can quiet the crying baby. आणि हा प्रश्न विचारण्याच्या आधी का बरं बाळ रडत बाहेर जन्म घेतल्यानंतर त्याच्या ऐवजी आम्ही असं विचार करूया की आम्ही त्या बाळाला कसं रीतीनं शांत करू शकतो. You know, when you see the new babies, when they begin to cry, the mothers, they very passionately, they pick up that baby and they hug and they speak softly with loving and they begin to cuddle, and then you see the baby has, he has become quiet and secure in the arms of her mother. आणि आम्ही पाहतो ज्यावेळेला ते बाळ रडू लागतं त्याची आई येते आणि त्या बाळाला हातामध्ये घेऊन जाऊ लागते, त्याला मिठी मारते आणि खूप कौतुकाच्या शब्दांनी हळुवारपणे त्यावेळेला त्याच्याशी बोलू लागते. Then the child began to feel secure in the arms of the mother. आणि मग त्या बाळाला खूप सुरक्षित असं त्या आईच्या मिठीमध्ये वाटू लागतं. And so he will feel quiet and happy. आणि मग तो शांत बसतो आणि त्याला खूप आनंद होतो. It is no matter whether you are born in America, whether you born in Australia, whether you are born in India. आणि त्याला काही हरकत नाही की आम्ही अमेरिकेमध्ये जन्म घेऊ किंवा इंडियामध्ये घेऊ किंवा ऑस्ट्रेलियामध्ये घेऊ. This is a result of the universe. आणि हे संपूर्ण जगाची परिस्थिती अशी आहे. My brothers and sisters, God has created you and me with the needs in our life. आणि माझ्या बहीण भावानं परमेश्वराने आमची निर्मिती केलेल्या आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गरजा आहेत. The needs of love, acceptance, value and security. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही गरजा आहे. आम्हाला त्या ठिकाणी स्वीकारणीय असं आम्हाला वाटतं की कोणीतरी आम्हाला स्वीकारावं. The needs of love. आणि आम्हाला कोणीतरी प्रेम करावं. Needs of needs of value in our life. आणि आम्हाला असं वाटतं की कोणीतरी आम्हाला प्राधान्य And द्यावं. needs of security. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला कुणीतरी सुरक्षित कुणाच्या तरी needs of- हातामध्ये आम्ही सुरक्षित असावं. Needs of acceptance. आणि आम्हाला असं वाटतं कुणीतरी आम्हाला स्वीकारावं. Why did God create it with such needs in our life? आणि का प्रभूनं आम्हाला निर्माण केलं अशा ज्या गरजा आहेत त्याच्या बरोबर? Because कारण हे आहे. he intended to be the one to meet these needs. कारण परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या ह्या सर्व गरजा त्यानं पूर्ण कराव्या. As the baby by birth begin to cry, the whole life we see some people begin to cry. आणि आम्ही पाहतो की जसं ते बाळ रडू लागतं, आम्ही पाहतो की अनेक लोक त्याचे जीवनभर रडत असतात. They continue throughout life in crying in a different ways. आणि त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगामध्ये ते रडत असतात. When they are teenage, they cry, deeper cry is they want acceptance from other people, love from other people, so they try to, dress up in a different way and behave in a different way to get an acceptance, to get a love. आणि तरुणपणाचे जे मुलं आहेत त्यांचं रडणं हे असतं की त्यांना असं वाटतं की समोरच्या व्यक्तीकडून आम्ही स्वीकारले जावं आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळे फॅशन करणं, वेगवेगळे ड्रेसेस घालणं असे प्रकार करतात. The way they want to behave so that they have been accepted, they feel secure, by that. To get that, they try to do all sorts of things. आणि त्यांना असं वाटतं की माझा स्वीकार व्हावा आणि म्हणून ते हे प्रयत्न करत असतात आणि त्यांना असं वाटतं की याच्याद्वारे मला सगळं काही मिळेल. When they grow up as an adult, they try to find this love, which is the deeper cry,
to get from a different relations. आणि ज्या वेळा ते प्रौढत्वापर्यंत येतात आणि त्यांचं हे रडणं वेगळ्या प्रकारचं असतं आणि ते वेगवेगळ्या नातेसंबंधांमधून ते प्रेम स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. To get this, acceptance, this satisfaction, this secure, they try to practice or get into different sorts of bad habits, sometimes drugs and different sorts, to get this acceptance or get this love. आणि ते प्रेम आहे ते स्वीकारलेपणाचे आहे हे सगळं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. But the cry of the deeper heart never ends until they meet the Jesus Christ in their life. पण त्यांच्या अंतःकरणाचं जे रडणं आहे ते कधी देखील समाधान होऊ शकत नाही जोपर्यंत प्रभू येशूला ते भेटत नाही. My brothers and sisters, I want to encourage you this morning time. माझ्या बहीण भावाने ह्या सकाळच्या मला उत्तेजन करू द्या. Sometimes some people know only God can meet my need. आणि काही लोकांना असं माहित आहे की फक्त परमेश्वरच माझी गरज पूर्ण करू Yet they, शकतो. instead of going to God, they have turned themselves into other things. आणि मग परमेश्वराकडे जाण्याच्या ऐवजी ते जे जगाच्या गोष्टी बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे ते आपले लक्ष वळवतात. They want to bring a substitute in the place of God. आणि ते परमेश्वराची जी जागा आहे त्या जागेवरती इतर गोष्टींना आणण्याचा प्रयत्न They करतात. try to get money, fame, name and business and etc. Keep on. They try to bring a substitute in the place of God. आणि जी परमेश्वराची जागा आहे त्या जागेमध्ये जे पैसा आहे, जे प्रसिद्धी आहे, जो बिझनेस आहे, या सर्व गोष्टींनी त्या जागेला भरून काढण्याचा प्रयत्न करतात. But let me tell you, God is God and things are things. पण मला हे सांगू द्या की परमेश्वर आहे तो परमेश्वर आहे आणि ह्या जगाच्या गोष्टी आहेत ते जगाच्या आहेत. Jesus says in John 10:10, I have come that you may have life abundant. आणि प्रभू येशू योहान 10:10 मध्ये असं म्हणतो की मी आलेला आहे की तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि तेही विपुल जीवन When देण्यासाठी. you see the Adam when he sinned in the garden, आणि आम्ही पाहतो की आदामाने ज्यावेळेला एदेन बागेमध्ये पाप केलं like he had a choice whether to believe in God or believe in something else. आणि त्याला निवड होती की प्रभूवरती विश्वास ठेवावा का इतर गोष्टीवरती. But the sad thing, he trusted something else. आणि जी दुःखाची गोष्ट अशी आहे की इतर गोष्टींवरती त्याने विश्वास ठेवला. And because of that, the sickness, the lack and the disappointment and loss, everything came in his आणि life. त्याच्या ह्या निर्णयामुळे जे आजारपण आहे, हे सर्व गोष्टीचं जे नुकसान आहे, जे रडणं आहे, हे सर्व काही त्याच्या जीवनामध्ये आलं. Then in their family, you see there was a hatredness, criticism, and there was a murder in their family. आणि मग त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही पाहतो की जे कडूपणा त्यांच्या अंतःकरणामध्ये आणि जे त्यांच्या फॅमिलीमध्ये जो एक खून देखील घडून आलेला आहे. They thought they were missing something, but it was not something they were missing, but they were missing someone. आणि त्यांना असं काहीतरी वाटत होतं काहीतरी हरवून गेलेलं आहे, पण ही एखादी वस्तू नाही तर कोणीतरी व्यक्ती आहे जे त्यांनी गमावत आहेत. My brothers and sisters, what about you this morning time? माझ्या बहीण भावांनो, तुमच्याबद्दल काय ह्या Are you सकाळच्या वेळी? missing God in your life? काय तुम्ही प्रभूला तुमच्या जीवनामध्ये आठवण करत आहात का? Are you missing God in your life? काय तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं स्थान तुम्ही हरवलेलं आहे का? So God is speaking to you. मग प्रभू तुमच्याशी बोलत आहे. When the children of Adam begin to face all this trouble in their life, आणि मग जे आदामाची मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टीची संघर्ष करू लागले. the Bible says in the book of Genesis chapter 4 verse 26. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्यायामध्ये असं म्हणतं And verse 26 it says like this. आणि 26व्या वचनामध्ये असं अशा रीतीनं म्हणतं. Then the men begin to call upon the name of God. आणि मग वचन असं म्हणले त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. Nothing was satisfying them. आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच गोष्ट समाधान Then they करत नव्हती. realized only God has to meet us. आणि मग त्यांना हे जाणीव झाली की प्रभूनच आमची भेट घेणं Only गरजेचं आहे. God has to come into our आणि life. आमच्या जीवनामध्ये फक्त प्रभूच येणं गरजेचं There is आहे. a supreme power, divine presence. आणि त्या ठिकाणी एक दैवी सामर्थ्य दैवी सानिध्याची गरज आहे. And the Bible says, then the man
man began to call आणि मग on. पवित्र शास्त्र असं सांगतं की त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. You know, some people also say, आणि काही लोक अशा रीतीने म्हणतात, you know, like they say, I don't believe, you know, like God is working in our life. आणि काही लोक असं म्हणतात की मी विश्वास नाही ठेवत की प्रभू माझ्या जीवनामध्ये कार्य करत Because आहेत. all bad things are happening. कारण सर्व चुकीच्या ज्या गोष्टी आहेत घडत All आहेत, wrong things are happening in life. सर्व चुकीच्या गोष्टी आमच्या So- जीवनामध्ये घडतात. So they say God is not working. आणि मग त्यांना असं वाटतं की प्रभू कार्यच करत नाही. You know, like some people think like bad thing happens in our life because we should turn to God. आणि काही लोकांना असं वाटतं की चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात यासाठी की आम्ही प्रभूकडे वळावं. God never does wrong thing that you may come to God. आणि परमेश्वर जो आहे चुकीच्या गोष्टींना परवानगी देत नाही आमच्या जीवनामध्ये की आम्ही देवाकडे वळावं यासाठी. You know, like Job was a faithful man, आणि इयोब जो आहे तो नीतिमान व्यक्ती but होता. all wrong thing, tragedy happened in his life. आणि त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ चुकीच्या गोष्टी घडल्या. But in midst of all, he continued to believe in God, आणि ह्या hope in सर्व God. गोष्टीमध्ये कष्टामध्ये तो प्रभूवर विसंबून राहिला. You know, he may have not understood why he is facing. He was such a holy, such a righteous, such a strong believer of God. आणि तो खूप प्रभूवरती भक्कम विश्वास ठेवणारा होता, पवित्र होता, नीतिमान होता, तरी देखील त्याला कळत नव्हतं की ह्या सर्व गोष्टी का घडत आहेत. You know what is important here, my brother and sister, it's not that you understand, but you trust God when you don't understand. आणि मला हे उत्तेजन करायचं आहे की हे महत्वाचं नाही की आम्ही काय करतो, You understand, आम्ही समजून घेणं. but it is important even when you don't understand, you trust Him. आणि जरी आम्हाला काही गोष्टी समजत नाही तरी प्रभूवरती विश्वास ठेवणं हे महत्वाचं आहे. Don't misunderstand in your life that if I love God, if I believe in God, every time I will be delivered, every time will be wonders and signs in my life. आणि हे गैरसमजुतीमध्ये राहू नका की जर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवत आहे की प्रत्येक समयामध्ये प्रत्येक क्षणी आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतीलच. He will deliver me from every painful situation every time. आणि प्रत्येकच वेळा सर्व प्रसंगातून प्रभू मला मुक्त करेलच. No, don't misunderstand. आणि अशी गैरसमजूत ठेवू नका. There is a history in the Bible from Old Testament to New Testament आणि जुन्या करारापासून ते नवीन करारामध्ये आम्ही त्या ठिकाणी पाहतो that God did not deliver some of the righteous people when they prayed and called and believed in God. आणि किती नीतिमान लोकांना त्यांनी ज्यावेळेला प्रभूजवळ आरोळी केली प्रभूने त्यांना सोडवलं नाही. You know, like, yeah, we need to understand when God doesn't answer our prayer, there is a greater purpose, greater glory in the mind of God. आणि जरी आमचे काही उत्तर प्रभूने दिले नाही तरी देखील जे महान जे गौरव आहे प्रभूने आमच्यासाठी ठेवलेला आहे, महान योजना आमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत. That we should understand. हे आम्ही समजून घ्यायला And we need हवं. to believe even though we don't understand. आणि जरी आम्हाला समजलं नाही तरी आम्ही हा विश्वास ठेवायला हवा. You know, sometime God will not take the pain when we are fasting, when we are crying before the Lord. आणि काही वेळेला आम्ही उपवास करतो आणि प्रभूजवळ आम्ही रडतो पण प्रभू ते दुःख आमच्यापासून काढून घेत नाही. Why He don't remove the pain? आणि का बरं ते दुःख काढत नाही. If it is serving the greater purpose of God, then He will not remove that pain. आणि जर प्रभूचा उद्देश आमच्यासाठी महान असेल तर प्रभू तो ते रडणं आमच्यापासून काढून घेणार नाही. But what He does, instead, He will walk the path of pain with you and comfort you with His presence. तर परमेश्वर काय करेल की त्या दुःखाच्या प्रसंगामधून प्रभू आमच्या बरोबर चालेल आणि आम्हाला प्रभू सांत्वना देईल. Can we say amen? Amen. So if you are praying and praying and praying, जर तुम्ही प्रार्थना करत असाल and God has not answered your आणि prayer, प्रभूने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं no नाही, miracle has happened, काही चमत्कार घडलेला नाही. I want to encourage you that He is with you. आणि मी उत्तेजन असं करत आहे की प्रभू तुमच्या बरोबर आहे. Not because I'm saying, because the Bible says He never leaves, never forsakes. आणि मी सांगतो हे नव्हे तर पवित्र शास्त्र सांगतं की तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीही टाकणार The नाही. psalmist says, even when I walk through the valley of the shadow of death, yet He is with me. आणि पवित्र शास्त्र सांगते की मृत्यूच्या दरीतून मी जात असलो तेथे देखील तो आमच्या बरोबर आहे. Oh, you may be going through very agonic period, आणि खूप कष्टाच्या प्रसंगातून तुम्ही जात असाल very painful situation. आणि खूप
त्रासदायक परिस्थिती I want to आहे encourage you. He is walking आणि with मी you. उत्तेजन करते की प्रभू तुमच्या बरोबर चालत He आहे is by the side of you आणि तुमच्या एकदम बाजूला तो आहे to strengthen you, to comfort you. आणि तुम्हाला शक्ती सामर्थ्य देण्यासाठी आणि Because- तुम्हाला सांत्वना देण्यासाठी Because He has promised, lo, I am with you till the end of this earth. आणि तो अभिवचन असं देतो की या जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे The ultimate aim in our life is, आणि आमच्या जीवनामधलं ध्येय अशा प्रकारे आहे the ultimate purpose in our life आमच्या is जीवनामधला एकमात्र उद्देश असा आहे to know God आणि and to experience Him. परमेश्वरावरती विश्वास ठेवणं आणि त्याला जाणून घेणं To know God and to experience त्याला Him. जाणून घेणं आणि त्याचा अनुभव घेणं When we know Him, आणि ज्यावेळेला आम्ही त्याला जाणून घेतो we will begin to love Him and trust Him. आणि मग आम्ही त्याच्यावरती प्रेम करू लागू आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू Can we लागू say hallelujah? हालेलुया When we know God, आम्ही ज्यावेळेला प्रभूला जाणून घेऊ we will begin to love Him आम्ही and trust त्याच्यावरती Him. अधिक प्रेम करू आणि अधिक विश्वास ठेवू Book of Daniel chapter 11 verse 32 says, आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे and verse 32 says, आणि 32 वचन असं म्हणतं they that know their God shall be strong and do exploits. That what the word say. दानिएलचा 11वा अध्याय आणि 32 वचन जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करीतात त्यास तो फूस लावून भ्रष्ट करील पण जे लोक आपल्या देवास ओळखीतात ते बलवान होऊन थोर कृत्य करीतील Amen. आमेन Can we say hallelujah? हालेलुया They that know their God shall be strong and do exploits. आणि त्या ठिकाणी वचन असं म्हणतात पण जे लोक आपल्या देवास ओळखीतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. Amen. You know, my brothers and sisters, you know, Daniel loved God so much. आणि माझ्या बहीण भावांनो दानिएल देवावरती खूप प्रेम करणारा असा होता Even though when he was aware that he will be thrown into lion's den, yet he continued to आणि love जरी त्याला God. हे माहित होतं की सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकणार आहे तरी देखील प्रभूवरती प्रेम करणं त्यानं सोडलं He नाही did not stop his prayer life. आणि त्यांचं प्रार्थना जीवन त्यानं बंद केलं नाही What gave him this boldness in his life? आणि प्रभूनं त्याच्यामध्ये हे धाडस घातलं What gave him the boldness? आणि प्रभूनं त्याला हे धाडस दिलं How he got this boldness? आणि हे धाडस त्याच्यामध्ये कशा प्रकारे आलं He got this boldness by knowing who God आणि is. हे धाडस त्याच्यामध्ये प्रभूला जाणून घेतल्यामुळे आलेलं You आहे know, Hebrew children, 3, Shadrach, Meshach, Abednego, they were threatened that they will be thrown into fire furnace. आणि शद्रक मेशक अबेदnego ह्या तिघांना देखील अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं You know, they threatened them. आणि त्या भट्टीमध्ये त्यांना टाकण्यात आलं You know, but yet they did not stop praying. They did not stop, believing in God. पण तरी देखील प्रभूवरती विश्वास ठेवणं त्यांनी सोडून दिलं नाही From where they got this strong boldness? आणि हे जे धाडस आहे जरी त्यांना धमकी देण्यात आली तरी देखील ते जे धाडस आहे हे त्यांच्यामध्ये कुठून आलं Because they know their God. कारण त्यांनी आपल्या देवाला जाणत होते My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांनो मला उत्तेजन करू द्या Book of Psalm 94 we are going to read together. आणि स्तोत्र संहिता 94 अध्याय आपण एकत्रित वाचणार Verse आहे 12 and 13 it says in this way. आणि 12 आणि 13 वचन अशा प्रकारे म्हणतं Book of Psalm chapter 94 स्तोत्र संहिता 94 अध्याय and verse 12 and 13. 12 आणि 13 वचन Blessed is the man whom you discipline and instruct, O God, and teach out your law, that you may give him a power to keep himself claim in the days of adversity, until the pit of corruption is dug for the wicked. हे परमेश्वरा ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवितोस तो धन्य ज्याला तू विपत्काली आराम देशील तोपर्यंत दुर्जनांकरिता खाच कणिली जाईल Amen. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांनो मला उत्तेजन करू द्या When you're going through a different sorts of situation आणि and वेगवेगळ्या trial, प्रसंगातून संकटातून ज्यावेळेला तुम्ही जाल you are not able to understand तुम्हाला काहीच कळून येत नाही why this is happening to me when आणि- I'm praying and when I'm a child of God. आणि मी देवाचं लेकरू असताना मी प्रार्थना करत असताना का माझ्या जीवनामध्ये हे घडत आहे You need to consider this morning time. It is a training for you. आणि हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की हे तुमच्यासाठी एक
प्रशिक्षण असं आहे. Training to know God better than what you thought about God. आणि हे अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे की तुम्ही ज्या जसं कल्पना करता त्याच्यापेक्षा प्रभू चांगला I आहे. want to encourage you, don't get panic what you're going through. आणि ज्या प्रसंगातून तुम्ही जात आहात त्याच्याद्वारे गोंधळून जाऊ नका. He who is in you is a greater than who is in the world. आमेन. तो तुमच्यामध्ये जे त्रास तुम्ही सहन करत आहात त्याच्यापेक्षा देखील जो तुमच्यामध्ये परमेश्वर आहे तो महत्त्वाचा You आणि मोठा आहे. believe, you believe His presence is in you. आणि तुम्ही हे विश्वास ठेवा की त्याची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे. We will read one more scripture, book of Psalm 131 आणखीन एक वचन आपण वाचणार आहे स्तोत्रसंहिता 131 and verse 2 and 3. 2 आणि 3 वचन. It says, surely I have claimed and quietened myself as a weaned child with his mother. My soul is vain child. Let Israel hope in the Lord from henceforth and forevermore. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्नत नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे. दूध तुटलेल्या बालक आपल्या आईबरोबर असते तसा माझा जीव दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. Amen. I want to encourage you, my brothers and sisters. मी उत्तेजन करत आहे माझ्या बहीण भावांनो. Many times, like children of Israel, when the problem comes, we try to run to different sorts of people or things to get the help. आणि पुष्कळ वेळेला ज्यावेळेला प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतो मदत मिळवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टीकडे पाहतो. But I want to encourage you, God says, if you read the Bible, many scriptures, it is written, then they called upon the Lord and the Lord delivered them. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशी पुष्कळ वचन असं लिहिलेले आहे की त्यांनी परमेश्वराकडे आरोळी मारली आणि परमेश्वराने त्यांना सुटकारा दिला. So this morning time I want to encourage you. त्या सकाळच्या वेळी मला उत्तेजन करू द्या. Like instead of running and panicking and moving here and there. आणि हे गोंधळाच्या प्रसंगामध्ये गोंधळून नाही जाता, इकडे तिकडे पळत नाही जाता. Just call upon the name of God. तर फक्त परमेश्वराच्या नावाचा धावा करूया. Believe in His name. आणि त्याच्या नावावर आपण विश्वास ठेवू. Hope in His name. आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवू. The Bible says the righteous cry and the Lord hears and delivers them from out of all their पवित्र शास्त्र troubles. असं म्हणतं की नीतिमान ठेवला धावा करतो परमेश्वर त्याला सर्व प्रसंगातून सोडवतो. Our life, Jesus says, life is like a wind. आणि प्रवेश असं म्हणतो की आमचं जीवन जे आहे एक वाऱ्याप्रमाणे आहे. From where it comes and where it is going, you won't understand, you can't see it. आणि तो कुठून येतो आणि कुठे जातो आम्हाला ते दिसतच नाही. But you and I, we know our destiny. पण तुम्ही आणि आम्हाला आमचं ध्येय माहित आहे. We know that we are destined for heaven. आणि आपल्याला माहित आहे की आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे. Our destiny, our place, our city is eternal place is a heaven. आणि आमचं जे ध्येय आहे, आमचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते सार्वकालिक असं स्वर्गामध्ये आहे. Like we need, our assignment on this earth is to believe and to abide in Him. आणि ह्या भूतलावरती आमचं काम एकच आहे की आम्ही त्यांच्या बरोबर जुडलं जाणं आणि प्रभूवर विश्वास ठेवणं. As we are walking on this earth towards heaven. जसं आम्ही ह्या भूतलावरती चालत आहे स्वर्गाच्या मार्गाकडे. Now we may face all sorts of attack in our life as we are walking in faith. आणि जसं विश्वासामध्ये आम्ही चालत आहे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले आमच्या जीवनावरती होणार. There could be disappointment, there could be trials, and there could be criticism and so on. आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला दोष भावनेला सामोरे जावे लागणार. लोक आम्हाला दोष लावतील, वेगवेगळ्या प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतील. But the Bible says just what we read the scripture in 131 of Psalm and verse 3. Let Israel hope in God forevermore. आणि स्तोत्रसंहिता 131 वचन ते 131 अध्याय 3 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आतापासून सर्व काळ तू परमेश्वराची आशा धर. So I want to encourage you, my brother and sister. जर माझ्या बहीण भावांनो मला उत्तेजन असं करू द्या. Romans chapter 12 verse 12 says, रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 12 वचन असं म्हणतं, be joyful in hope and patience in application, faithful in prayer. आणि रोमकरासपत्र 12 अध्याय आणि 12 वचन असं म्हणतं, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा,
आणि प्रार्थनेत तत्पर राहा. Can we say hallelujah? Amen. Hallelujah. So I want to encourage you in this all situation what you are going through. आणि मला उत्तेजन करू द्या की ह्या सर्व प्रसंगातून ज्यावेळेला तुम्ही जात आहात Just hope in God. आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा. When you hope in God, ज्यावेळेला तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवाल it will become a shield for you. आणि ते तुमच्यासाठी ढाल असे होईल. I want you all to read the book of Psalm. We are going to read the chapter 33 आणि माझी इच्छा आहे स्तोत्र संहिता याचं 33 वचन अध्याय आपण वाचूया. and verse 18 and 19. 18 आणि 19 वचन. Behold, the eyes of the Lord is on those who fear him, on those who hope in his mercy, to deliver their soul from the death and to keep them alive in famine. पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करितात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. With this scripture, I want to encourage to live in hope. आणि ह्या वचनाद्वारे मी उत्तेजन असं करत आहे की विश्वासामध्ये तुम्ही जगा. Know your God in this period. आणि ह्या सर्व प्रसंगामध्ये तुमच्या प्रभूला तुम्ही जाणून घ्या. Let your eyes be focused on God. आणि तुमचे जे नेत्र आहे प्रभूवरती केंद्रित करा. Let your hope be like an anchor. Father, I pray in the name of Jesus. पिता प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे. I do not know to whom you are speaking. आम्हाला माहित नाही प्रभू तू कोणाशी बोलत आहेस. But if anybody is, Lord, wounded and hurted, आणि जर कोणी प्रभू खूप दुःखी असं झालेलं आहे if they are going through a painful situation, आणि खूप दुःखाच्या प्रसंगातून ते जात we आहे ask you, Lord, touch them by your presence. आणि प्रभू आम्ही विनंती करत आहे की तुझ्या उपस्थितीच्या द्वारे तू त्यांना Oh, स्पर्श कर. confirm that you are with them. आणि प्रभू तू त्यांना हे जाणीव होऊ दे की तू त्यांच्या बरोबर आहे. Whisper into the Spirit, Lord. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये हे तू खात्री दे पिता. Oh, let them see the glory by their hope and faith, Lord. आणि प्रभू त्यांच्या विश्वासाच्या द्वारे प्रभू त्याचं गौरव त्यांनी पाहावं असं तू त्यांच्या जीवनात Oh कार्य कर. God, we ask you to intervene in their situation in their आणि life. आम्ही प्रार्थना करत आहे की त्यांच्या परिस्थितीमध्ये प्रभू तू आतमध्ये तू ये. They may continue to know you in a better way, Lord. आणि जास्त प्रमाणामध्ये त्यांनी तुला जाणून घ्यावं अशा प्रकारे तू I कार्य pray कर. especially those who are going through a COVID problems, Lord. आणि मी प्रार्थना करत आहे जे लोक कोविडच्या समस्येतून जात आहेत Those who are in home quarantine, आणि जे होम क्वारंटाईन मधून आहेत Lord, you bring healing and miracle and life, Lord. आणि प्रभू तुझं आरोग्य तुझं चमत्कार आणि तुझं जीवन आम्ही घोषणा करत आहे. Lord, those who are suffering in Lord hospital with the ventilator and so much oxygen problem, आणि प्रभू जे हॉस्पिटलमध्ये आहेत व्हेंटिलेटर वरती ऑक्सिजन वरती आहेत Lord, we ask you, give your mercy, Lord, and Father, bring forth your healing into their lives. आणि प्रभू तुझी कृपा तुझी दया आणि तुझं आरोग्य आम्ही मागत I आहे. pray, Father, Lord, remove this virus. Have a mercy upon our nation. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे की हा व्हायरस आमच्या देशातून निघून जाऊ दे आणि Lord, तुझी let- दया आम्हाला प्राप्त होऊ Lord, दे. let your salvation, let your mighty power make intervene in our nation, O आणि Lord. प्रभू तुझं दैवी सामर्थ्य आमच्या देशामध्ये कार्य करू दे. Let your anointing revival may come, Lord. आणि प्रभू तुझ्या अभिषेकाच्या द्वारे संजीवन आमच्या Those देशामध्ये who येऊ दे. lost their dear ones with this virus, because of this आणि virus, प्रभू ह्या व्हायरसमुळे ज्यांनी आपले प्रियजन गमावलेले आहेत comfort their painful hearts. आणि प्रभू त्यांच्या हृदयामध्ये तू सांत्वना दे. Wipe their tears, Lord. त्यांच्या अश्रू तू पुस पिता Strengthen their heart, Lord. आणि त्यांच्या हृदय प्रभू तू दृढ कर. Oh God, lead them further in their life. त्यांच्या जीवनामध्ये पुढे प्रभू तू त्यांना मार्गदर्शन कर. Bless your children, Lord. तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. Cover by your blood every child of आणि God. प्रभू तुझ्या प्रत्येक लेकराला प्रभू तुझ्या रक्ताच्या द्वारे प्रभू तू सुरक्षित I ठेव. pray every member of the body of Christ, Lord, I pray cover their family, their children by the blood of Jesus आणि प्रभू Christ. तुझ्या मंदिरातल्या प्रत्येक लेकरू प्रत्येक कुटुंब प्रभू येशूच्या रक्ताखाली आम्ही आणत And आहोत. Lord, I ask your protection upon every family, आणि Lord. प्रत्येक कुटुंबाभोवती आम्ही तुझं संरक्षण मागत आहे. Bless all of us, Lord. आम्हा प्रत्येकांना तो आशीर्वादित कर. In Jesus' name we pray. येशूच्या पवित्र नावामध्ये मी प्रार्थना करत Can we आहे. say amen? आमीन. Amen. Thank you very much. God bless you. धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.